जी कोल्हे साहेब। आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। थोडा इको कमी करायला लागेल। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, या महाराष्ट्रामध्ये निष्ठा, स्वाभिमान आणि लढाऊपणा काय असतो हे स्वतःच्या कृतीतून मूर्तिमंतपणे दाखवून देणारे माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, महिलांच्या प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, जितेंद्रजी मराठे, डॉक्टर मनोजजी महाजन, कामराजी निकम, संदीपजी बेडसे, डॉक्टर जितेंद्रजी ठाकूर, उमेशजी पाटील, उत्तमरावजी महाजन, तिलोत्तमाताई पाटील, सयाजीराव असतील, ललित बागुल, पंडितजी कांबळे, जोसेफ मलबारे, उषाताई पाटील, आबासो कर्नाळ, डॉक्टर शांताराम पाटील, दत्तूभाऊ पाडवी, समाधानजी पाटील, हेमराजी राजपूत, अमृतताई महाजन, अनिलजी वाडिले, हिमानीताई वाघ, विशालजी वळवी, शांतारामजी पाटील, उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, व्यासपीठावरचे सगळे पदाधिकारी, सगळे पत्रकार बांधव, आपण सगळेजण कसा शेतच भट्टाजने मजा मचाली राही ना का? एवढंच येतं, याच्यापेक्षा जास्त येत नाही। त्यामुळे प्रामाणिकपणे सांगतो, आता जास्त वेळ बोलणार आहे। तुम्ही खूप दुपारपासून खरं तर जमलेला आहात आणि दुपारपासून सभेला बराच वेळ झालाय। चालू द्या। आपल्याकडे एक स्टाईल आहे, आपण आधी ट्रेलर दाखवतो, पिक्चर दाखवायला नंतर येतो। त्यामुळे एकदा उमेदवार फायनल होऊन जाऊ द्या। एकदा उमेदवार फायनल होऊन गेला का पिक्चरसाठी नक्की येतो। पण विशेषतः शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा जास्त आज जयंत पाटील साहेबांना तुम्ही ऐकणं गरजेचं, आणि या ऐकण्याचं कारण फार महत्वाचं सांगतो। मगाशी डॉक्टर साहेब बोलत होते। डॉक्टर साहेबांनी बोलत असताना एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली। मगाशी राजपूत साहेब म्हणाले की सहकाराचा स्वाहाकार कसा होतो याचं उत्तम उदाहरण, दुर्दैवी उदाहरण कुठं बघायला मिळत असेल तर ते आज शिरपूर तालुक्यात बघायला मिळते। आणि एकीकडे सहकाराचा स्वाहाकार होण्याचं उदाहरण बघत असताना दुसरीकडे स्वर्गीय राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना, एकीकडे लोक एका पाठोपाठ एक खासगी कारखाने काढत असताना सहकारी तत्वावर चालणाऱ्या साखर कारखान्याची 1, 2, 3 नाही तर तब्बल 4 युनिट चालवून, यशस्वीपणे चालवून सहकारातला आदर्श प्रस्थापित करणारं नेतृत्व आज मंचावर आहे। त्यामुळे माझ्यापेक्षा जयंत पाटील साहेबांचं तुम्ही जास्त प्रामाणिकपणे ऐकणं गरजेचं आहे। विशेषतः इथं मगाशीपासून माझ्या आदिवासी बांधवांचा उल्लेख झाला। जेव्हा या आदिवासी बांधवांच्या जीवावर काही नेतृत्व मोठी होतात, या आदिवासी बांधवांना काही स्वप्न दाखवली जातात, आणि ती नेतृत्व जेव्हा एखादा विचार घेतात, एखादा निर्णय घेतात, तेव्हा हा निर्णय घेत असताना आणि गळ्यात दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचा गमछा टाकून घेत असताना या नेतृत्वाने किमान एकदा प्रश्न विचारायला हवा होता की माझ्या आदिवासी बांधवांना जो पक्ष आदिवासी सुद्धा म्हणत नाही तो त्यांना वनवासी म्हणतो, या पक्षाला साथ कशी द्यायची? प्रत्येकाची काहीतरी कारण असतात, पण जर आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडाजींनी हाच विचार केला असता, इंग्रजांसमोर गुडघे टेकले असते, इंग्रजांसमोर संघर्ष करण्यापेक्षा इंग्रजांच्या बाजूने जर निर्णय घेतला असता तर कदाचित बिरसा मुंडाजींना हौतात्म्य पत्करावं लागलं नसतं।
पण तुमचा माझा आदर्श, तुमची माझी संस्कृती, तुमचा माझा इतिहास आहे की बिरसा मुंडांनी गुडघे टेकण्यापेक्षा ताठ मानेनं संघर्ष करणं पत्करलं आणि हा संघर्षाचा वारसा या पुढच्या काळात सुद्धा आपल्याला पुढे न्यावा लागेल. मगाशी कुणीतरी म्हणाल, बहुतेक अमृताताई म्हणत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा तुम्ही उल्लेख केला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणं जितकं महत्वाचं आहे त्याही पेक्षा जास्त महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काळजात भिनवून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि शिरपूरकरांना जबाबदारीनं सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पाहिजे की नको? मग छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा विचार होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी सरंजामशाही मोडीत काढली, छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढली. समजायचं त्यांना समजलंय का नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलं? आज स्वराज्याचं नाव 350 वर्षांनंतर घेतलं जातं. ते का घेतलं जातं? तर या स्वराज्याला नैतिक अधिष्ठान होतं. परधर्माचा आदर करणं आणि स्वधर्माचा अभिमान बाळगणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी आजही 350 वर्षांनंतर बोलल्यानंतर तुमची माझी मान अभिमानानं ताठ होते. का ताठ होते? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कुणा एका घराण्याचं नव्हतं, कुणा एका व्यक्तीचं नव्हतं, ते सर्वसामान्य रयतेचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मूठभर वतनदारांवर अवलंबून नव्हतं, तर ते लढणाऱ्या सर्वसामान्य रयतेवर अवलंबून होतं. आणि हा शिवविचार जर शिरपूरच्या मातीत रुजायचा असेल तर वतनदारीची झूल झुगारून देणं ही ती वेळ आलेली आहे भावांनो. कारण ज्या सरकारसाठी,
ज्या महायुती सरकारविषयी आता रोहिणीताई सुद्धा बोलल्या, माझ्या मतदारसंघातला आता खरं तर मी आज खानदेशच्या दौऱ्यावर, पण माझ्या मतदारसंघातली गोष्ट सांगतो. आमच्या चाकण MIDC मध्ये मर्सिडीज बेंझची फॅक्टरी आहे, मर्सिडीज बेंझचा प्लांट आहे. या मर्सिडीज बेंझच्या प्लांटला या महायुती सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष हे भेटीसाठी गेले. हे भेटीसाठी गेल्यानंतर आज 15 भेटीत काय झालं माहित नाही, 15 दिवसानंतर मर्सिडीज बेंझला नोटीस आली की प्रदूषण विषयक नियमांचं उल्लंघन होतंय आणि त्यामुळे कंपनीला खुलासा करण्याची नोटीस आली. भावांनो, वस्तुस्थिती दुसरीकडे अशी आहे की याच महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचं डोळे झाक होती आमच्या रांजणगावलाच असलेल्या दुसऱ्या MIDC मध्ये, जिथं 2000 एकर जमीन ही बंजर झाली प्रदूषणामुळे, तिकडे नजर टाकता येत नाही. आणि जी MIDC प्रदूषणासाठी साधा केमिकल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट सुरू करत नाही, तिथं कंपन्यांवर गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आहे का? आणि जेणेकरून एक कमिशन सरकार जे होतं तिथं हे वेगळ्या प्रकारे वसुली सरकार तर नाही ना, हा प्रश्न मनात निर्माण होतो. आणि जेव्हा या वसुली सरकारचा भाग बनण्यासाठी शिरपूरचे लोकप्रतिनिधी सुद्धा, इथल्या आमदारांचं नाव काय? सयाजीराव, सयाजीराव ना. तर शिरपूरकरांना हीच एक विनंती आहे. आमचे मनोज भाऊ घाईघाईने येऊन सांगतात रबर स्टॅम्प, मी मराठीत नाव सांगितलं सयाजीराव, पण शिरपूरचा आमदार हा इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आशा अपेक्षा आकांक्षा समजणारा आमदार असला पाहिजे. आणि हा इतिहास घडवण्याची संधी आज तुमच्या हातात आली आहे. एक साधी गोष्ट सांगतो भावाने, एवढी गोष्ट सांगून थांबतो. एक हत्ती होता, एक माणूस एका हत्तीला बघायला गेला. हत्ती होता, हत्तीला बघितल्यानंतर हत्तीला बांधलं होतं साखळ दंडाने. हत्ती पूर्ण वाढ झालेला होता, साखळ दंडाने हत्ती बांधला होता. माणसाने साखळ दंड बघितला, साखळ दंड अगदी नाजूक होता. त्या हत्तीनं जर विचार केला असता, नुसता एक हिसडा मारला असता तरी साखळ दंड निघून आला असता, साखळ दंड तुटला असता. माणसाने माहुताला विचारलं, एवढा मोठा हत्ती एवढीशा साखळ दंडात कसा काय बांधला गेला? तसं माहुताने सांगितलं की हत्तीला आधीपासून लहान असल्यापासून सवय लावली. हत्ती आता 20 वर्षाचा झालाय, हत्तीला लहान असल्यापासून सवय लावली होती. जेव्हा हत्ती लहान होता तेव्हा साखळदंड मोठा होता, त्यामुळे त्या पिलाला लहानपणापासून असं वाटत होतं की माझ्याच्यानी साखळदंड तुटायचा नाही, साखळदंडाची ताकद माझ्यापेक्षा लई जास्त आहे. वाढत 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 गेला हत्ती, दरवर्षी वाढत गेला. प्रत्येक वेळी हत्तीला वाटायचं साखळदंडाची ताकद जास्त आहे. आता हत्ती 20 वर्षाचा झाला, 20 वर्षाचा झाला तरी हत्तीला अजून वाटतंय साखळदंडाची ताकद जास्त आहे. माणसाने सांगितलं माहुताला आता काय करायचं? माहुत म्हटला, एकदा फक्त कानात सांगा, बाबा तुझी ताकद एवढी आहे का साखळदंड कधी तुटेल त्या साखळदंडाला सुद्धा कळणार नाही. 20 वर्ष याचा अर्थ शिरपूरकरांनी समजून घ्या. तुमची ताकद काय आहे, तुमची ताकद काय आहे ही ताकद जर ओळखली तर जनता जनार्दनाच्या दरबारात भल्या भल्यांना गुडघे टेकावे लागतात. आणि हीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की शिरपूर मधला आमदार हा सर्वसामान्य जनतेचा आवाज असेल, पण तो रबर स्टॅम्प आणि सयाजीराव नाही, तर स्वतःच्या मनगटाच्या दमवर आणि उरातल्या हिमतीवर जनसामान्यांचं काम करणारा महाविकास आघाडीचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा आमदार असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. हॅलो, धन्यवाद सन्मान्य श्री अमोल दादा. आणि हे होते खऱ्या अर्थाने दोन्ही पिढ्यांना जोडणारा अनमोल धागा आणि आपल्या सर्वांचे लाडके अमोल दादा. यानंतर आदरणीय जयंतराव पाटील साहेब आणि सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे